श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आज मी दुरासाठी होममेड सेरेलॅक्स बनवणार होते, तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात प्रथम मी पोहे आणि मुरमुरे जे आहेत ते मस्त म्हणजे चांगल्या प्रकारे निवडून घेणार आहे. तर नंतर निवडून घेतल्यानंतर पोहे भाजून घ्यायचे थोडेसे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं, कारण की नंतर तूप खायला कचकच करतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं भाजताना तूप टाकायचं आणि मस्त लाल भुंग असे भाजले की काढून घ्यायचं. आणि त्याच कढईमध्ये नंतर आपण टाकणार आहोत मुरमुरे आणि ज्या प्रकारे आपण पोहे भाजून घेतले त्याच प्रकारे म्हणजे असे थोडेसे लालसर होईपर्यंत मुरमुरे भाजून घ्यायचे. आता दोन्ही पदार्थ भाजून घेतलेले आहेत, तर याच्यामध्ये काजू बदाम आणि असतील तर मखाने टाकू शकता तुम्ही. आणि आता बघा आपण याच्यामध्ये काय काय घेतलेले, पोहे, मुरमुरे, काजू बदाम आणि मखाने हे 4-5 पदार्थ झालेले आहेत. त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीसाठी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर हळद आणि मीठ टाकून झाल्यानंतर सर्वजण मिक्स करायचं आणि मिक्सरला काढून घ्यायचं. मिक्सरला काढल्यानंतर आपण जी घरात चाळणी असते किंवा तुम्ही कशाने सुद्धा चाळू शकता, तुम्ही पिठाची चाळणी घेऊ शकता. मी तर पिठाचीच चाळणी घेतली होती, तर पिठाच्या चाळणीने ते चाळून घ्यायचं. चाळून घेतल्यानंतर आपलं तयार आहे होममेड सेरेलॅक्स. एकदम छान पद्धतीने दिसतं पण आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि तेल बरोबर टाकलं तर एकदम छान असं होतं ते. आणि फक्त त्यात तुम्ही फक्त गरम पाण्यामध्ये जरी तुम्ही हलवून दिलं तरी पण चालतं, आणि तुम्हाला जर शिजवायचं असेल तर तुम्ही शिजवू पण शकता. तर मी दोन्ही पण पद्धतीने देत होते आणि तिला पण खूप आवडलं होतं. तर अशाच मिनी ब्लॉग पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करायला